नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी गटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी नागपूर महानगरपालिका नागपूरमध्ये या ठिकाणी 100 व्हॅकन्सीज सुटलेल्या आहेत। हो, या ठिकाणी 100 व्हॅकन्सीज आहेत। राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य विभाग, सिव्हिल लाईन, महानगरपालिका लातूर यांच्या अंतर्गत या 100 या ठिकाणी आहेत। हंगामी मनुष्यबळ भरती ही 2025-26 साठी या बाबतीत पूर्ण आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहतात। या ठिकाणी चालू करूया आताचा व्हिडिओ। आरोग्य विभाग, महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली हिव, ताप व हत्तीरोग विभाग, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रणांतर्गत 100 मनुष्यबळ डासोत्पत्ती स्थाने तपासणी चेकिंग साठी, ठीक आहे। तर ब्रीडिंग चेकर्स म्हणून तुम्हाला या ठिकाणी पद आहे हे, तर ह्यासाठी तुम्हाला जागा सुटलेल्या आहेत। 6 महिन्याच्या या ठिकाणी मानधन तत्वावरती आहेत। या ठिकाणी लक्षात घ्या। शैक्षणिक पात्रता बघणार आहोत आपण, वयोमर्यादा बघूया या ठिकाणी। तर पदाचं नाव या ठिकाणी बघा दिलेलं आहे, डासोत्पत्ती स्थाने तपासणी। पुरुषांसाठी आहे, ब्रीडिंग चेकर्स आहेत, कमीत कमी 10वी पास पाहिजे। बघा, शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आहे। वयोमर्यादा बघा 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत। अर्ज सादर करण्याचा कालावधी आणि कागद पडताळण्याची तारखेची वेळ या ठिकाणी दिली 21/4/2025 ला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, तर व्यवस्थितरित्या वाचून घ्या। अटी शर्ती वाचून घेऊया, महत्त्वाच्या आहेत खूप, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। डासोत्पत्ती स्थानिक तपासणीसाठी यांच्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये फक्त 6 महिन्याकरता घेण्यात येणार आहे। याकरता शैक्षणिक अर्हता ही 10वी पास पाहिजे। या नेमणुका अत्यंत हंगामी स्वरूपाच्या आहेत। लक्षात घ्या, 90 दिवसांच्या कामकाजाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही। तसेच त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनाशी कसलाही संबंध राहणार नाही। म्हणजे तुम्ही याच्यावरती दावा ठोकू शकत नाहीत कंपल्सरी मध्ये किंवा परमनंट साठी। ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण ते तुमच्याकडून 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तसं लिहून घेणार आहेत। यामध्ये चौथा पॉईंट बघा, कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान 25 दिवस आपल्याला नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करावं लागणार आहे। 5 नंबर बघा, दररोज त्यांना त्या बाबतीत 450 रुपये तुम्हाला भेटणार आहे मानधन, आणि अर्थात 25 गुणिले 450 रुपये म्हणजे 11,250 रुपयाचं या ठिकाणी 1 महिन्याचं मानधन राहणार आहे। त्यांनी दररोज या ठिकाणी 250 घरांचा एडिस डास अळीसाठी सर्वेक्षण करणं आवश्यक आहे। आवश्यकतेनुसार कीटकनाशक औषध वापरून या ठिकाणी डासोत्पत्ती थांबवण्याची कारवाई तुम्हाला करावी लागणार आहे। हाच तुमचा दैनंदिन या ठिकाणी जॉब असणार आहे। तर या ठिकाणी अर्ज दिलेला आहे त्यांनी, अर्जाचा हा नमुना आहे, प्रिंट काढा याची, पासपोर्ट SI फोटो लिहायचा आहे। या ठिकाणी पदाचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहायचं आहे, वडिलांचं नाव लिहायचं आहे, जन्मतारीख, वय, राष्ट्रीयत्व, विवाहित आहात, संपर्क, ईमेल ID, संपूर्ण पत्ता। त्यानंतर या ठिकाणी पत्र व्यवहाराचा पत्ता द्यायचा आहे। शैक्षणिक अर्हता लिहा, तुमच्याकडे 10वी तर असेलच। त्याच्या व्यतिरिक्त आणखी पुढे जर ग्रॅज्युएशन किंवा काही केलं असेल डिप्लोमा, तर ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन करा। त्यामध्ये बघा, आपल्या विरुद्ध कोणताही न्यायालय खटला नाहीये, तुमच्या विरुद्ध असेल त्या ठिकाणी तुम्हाला लिहून द्यायचं। अंडरटेकिंग मध्ये या ठिकाणी उमेदवाराची स्वाक्षरी आणि नाव लिहायचं आणि हा फॉर्म तुम्हाला जमा करायचा आहे। तर मित्रांनो, या प्रकारे बघा, 100 मनुष्यबळ म्हणजे 100 वॅकन्सीज निघलेल्या आहेत। तात्पुरत्या स्वरूपाच्या काही पण नागपूर महानगरपालिका निघले। तर जे इंटरेस्टेड आहे, ज्यांचं 10वी झालंय, ते या ठिकाणी नक्की जाऊन फॉर्म भरा। आणि अशाच अपडेटसाठी महत्त्वाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।